श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 5 जुलै, वार शुक्रवार आणि उद्या आलेली आहेत ज्येष्ठ अमावस्या. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. आपल्या हिंदू धर्मात ज्येष्ठ अमावस्येला फार महत्त्व दिलं जातं. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दान करण्याला विशेष महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्याला या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करायचं आहे आणि सोबतच आपल्याला दान देखील करायचं आहे. या दिवशी काळ्या वस्तूंचं दान करायला विशेष महत्त्व दिलं जातं. जर आपण या दिवशी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान केलं आणि काळ्या वस्तूंचं दान केलं तर आपल्याला लागलेला कितीही प्रखर पितृदोष आहे तर तो दूर होतो आणि पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. परंतु पहा, आता अमावस्येच्या दिवशी सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नसतं. अशावेळी जर तुम्ही घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यात काही वस्तू टाकून स्नान केलं तर नक्कीच तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केलं इतकं पुण्य प्राप्त होतं. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू टाकल्याने नकारात्मक शक्ती, पितृदोष, कर्णीबाधा, शत्रुपीडा नष्ट होऊन 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि मनातील कितीही कठीण इच्छा ही पूर्ण होईल. असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. ज्येष्ठ अमावस्येला इतकं महत्त्व का दिलं जातं तर पहा, ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी शनिदेवाचा जन्म झाला होता आणि या दिवशी त्यांची उपासना केल्यास शुभ फळ प्राप्त होते. तसेच ग्रहदोष आणि पितृदोषापासून सुद्धा मुक्ती मिळण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी जर आपण व्रत केलं तर आपल्याला शनिदेवाचा विशेष आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि यामुळे प्रगतीमध्ये येणारे अडथळे जे आहेत तर ते दूर होतात. जर तुमच्याही आयुष्यामध्ये सतत अडथळे येत असेल, कोणतंही काम हे पूर्ण होत नसेल, सतत तुम्हाला अपयश येत असेल तर या दिवशी तुम्ही नक्कीच व्रत करून शनिदेवाची पूजा करा. नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व अडथळे हे दूर होतील आणि यामुळेच या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करायला महत्त्व दिलं जातं. तर पहा, जर तुम्हाला शक्य झालं तर या दिवशी तुम्ही पवित्र गंगेवरती जाऊनच स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण पवित्र गंगेमध्ये स्नान करणं जे आहे तर ते या ज्येष्ठ अमावस्येला अतिशय शुभ मानलं जातं. परंतु आता ज्यांना शक्य नाही त्यांनी घरीच ह्या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहेत त्या टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. हे स्नान केल्याने आपल्याला कोणतं फळ प्राप्त होतं तर पहा, जर आपल्याला कोणी नजरदोष लावलेली असेल आणि यामुळे सतत आपल्याला अपयश येत असेल, कोणतंही काम आपलं पूर्ण होत नसेल, तसेच जर आपल्या हातून पूर्वजांची काही सेवा झालेली नसेल, आपले पितृ हे आपल्यावरती नाराज असेल तर आपल्याला पितृदोष लागतो. आणि जर आपण हे स्नान केलं तर नक्कीच कितीही प्रखर पितृदोष असणारा दूर होतो. या पितृदोषाचा त्रास जो आहे तर तो देखील नष्ट होतो. तसेच जर आपल्याला कोणी कर्णीबाधा केलेली असेल, शत्रूंचा आपल्याला त्रास होत असेल, बघा आपल्या जीवनामध्ये एकतरी शत्रू हा असतोच आणि त्याला आपली प्रगती जी आहे तर ती झालेली देखवत नाही. मग शत्रू हा कधी कधी आपल्या शेजारचाही असतो. तसेच काही गुपित शत्रूसुद्धा असतात, त्यांची नावंसुद्धा आपल्याला माहिती नसतात. तसेच शत्रू हा घरातलासुद्धा असतो आणि हेच शत्रू आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करत असतात. तर असे हे शत्रू पीडा जे आहे, शत्रूंचा त्रास जो आहे तर तो दूर करण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो. त्याचबरोबर जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहेत आणि ती इच्छा तुम्ही पूर्ण करण्याचा बऱ्याच वेळा प्रयत्नही केला, कष्टही करतायत, परंतु तुमच्या मनातली इच्छा ही पूर्ण होत नाही. ज्यावेळी आपल्या कुंडलीतले ग्रहदोष हे कमकुवत असतात, कुंडलीमध्ये शनी, राहू, केतूचा त्रास असेल तर नक्कीच आपण कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरीही आपल्याला यश प्राप्त होत नाही. आणि म्हणूनच अमावस्येच्या दिवशी स्नानाला आणि दानाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही नक्कीच पवित्र गंगेवरती स्नान करा. ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी या
अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरीसुद्धा चालेल. उठल्यानंतर तुम्हाला अंघोळीचं पाणी काढायचं आहे. अंघोळीचं पाणी काढल्यानंतर तुम्हाला या पाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची वस्तू टाकायची आहे, ती म्हणजे काळे तीळ. काळे तीळच टाकायचे आहेत. पांढरे तीळ तुम्हाला चुकूनही टाकायचे नाही. काळे तीळ जे आहे तर ते नकारात्मकता, पितृदोष, करणी-बाधा दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानले जाते. आणि अमावस्येच्या दिवशी काळ्या वस्तूंना अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. म्हणून आपण काळ्या वस्तूंचं दान करत असतो. म्हणून आपल्याला थोडेसे चिमूटभर काळे तीळ जे आहे तर ते अंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत. यानंतर दुसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे तुळशीपत्र. तर एक तुळशीचं पान किंवा तुळशीच्या मंजुळा असतील तर त्यासुद्धा या अंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत. कारण आपण अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि तुळशीला साक्षात लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये हे तुळशीचं पान टाकलं तर माता लक्ष्मीची विशेष कृपा ही आपल्यावरती प्राप्त होते आणि यामुळेच गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होते आणि मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होण्यासाठी आपल्याला मदत होते. आपलं शरीर जे आहे तर ते पूर्णपणे शुद्धीकरण होतं आणि यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश हे मिळत असतं. म्हणून एक तुळशीचं पान हे अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे मीठ. तर एक चिमूटभर खडे मीठ जे आहे तर ते आपल्याला या अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. खडे मीठ हे अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने नकारात्मक शक्ती जी आहे तर ती पूर्णपणे नष्ट होते. बऱ्याच वेळा आपण बाहेर गेल्यानंतर अशा ठिकाणी जातो की तिथली जागा जी आहे तर ती चांगली नसते आणि तिथले दोष जे आहे तर ते आपल्याला लागत असतात आणि यामुळे आपल्यामध्ये अनेक नकारात्मकता जी आहे तर ती तयार होत असते आणि ही नकारात्मकता आपल्यामध्ये तयार झाल्याने आपली चिडचिड व्हायला सुरुवात होते. आजारपण आपल्या मागे लागत असतात. त्याचबरोबर आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही. यामुळे अगदी तुम्हाला चिमूटभर खडे मीठ जे आहे तर ते अंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत आणि ह्या 3 वस्तू तुम्हाला एकत्रित करून हे स्नान करायचं आहे. आता हे स्नान करताना बरेच जण चुकीचं स्नान करतात. कुणी डायरेक्ट डोक्यावरती पाणी घेतं तर कुणी गुडघ्यांवरती पाणी घेऊन हे स्नान करत असतात. परंतु हे स्नान पूर्णपणे चुकीचं मानलं जातं. जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा तुम्हाला मांडी घालून बसायचं आहे. आपला डावा हात जो असतो तर तो छातीवरती ठेवायचा असतो आणि उजव्या हाताने तुम्हाला हा कलश भरून घेऊन उजव्या खांद्यावरती ओतायचा, यानंतर डाव्या खांद्यावरती ओतायचा आणि यानंतर डोक्यावरून हे स्नान तुम्हाला करायचं असतं. स्नान करत असताना तुम्ही हर हर गंगे या मंत्राचा जप करू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता. आता हे स्नान करून झालं की तुम्हाला काय करायचं आहे, थोडेसे काळे तीळ जे आहेत ना ते हातात घ्यायचे आहेत. त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे तीळ जे आहेत ना ते तुम्हाला दक्षिण दिशेकडे तोंड करून पितरांना अर्पण करायचे आहेत. पितरांचं नामस्मरण करायचं आहे. त्यांना हे तीळ जे आहेत तर ते तुम्हाला अर्पण करायचे आहेत. दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्हाला दोन्ही हाताने नमस्कार करायचा आहे. पितरांची माफी मागायची आहेत. काही चुकलं असेल तर मला माफ करा असं म्हणत तुम्हाला हे स्नान जे आहे तर ते करायचं आहे. स्नान करून झालं की स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि या दिवशी स्नानासोबतच दानालासुद्धा खूप महत्त्व आहे. म्हणून या दिवशी तुम्हाला काळ्या वस्तूंचं दान करायचं आहे. जसे की काळे तीळ तुम्ही दान करू शकता, त्याचबरोबर काळे उडीद तुम्ही दान करू शकता. तसेच या दिवशी पांढऱ्या वस्तूसुद्धा दान केल्या जातात. जसे की तांदूळ जे आहेत तर ते सुद्धा तुम्ही दान करू शकतात. साखरसुद्धा तुम्ही दान करू शकतात. जर या दिवशी आपण दान केलं तर पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि जीवनातील सर्व अडीअडचणी ज्या आहेत त्या संपूर्णपणे नष्ट होतात आणि मनातील सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात. तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला उद्या ज्येष्ठ अमावस्येला करायचा आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.